नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण होळी स्पेशल मऊ लुसलुशीत गुळाची पुरणपोळी करणार आहोत। याआधी आपण साखरेची पुरणपोळी पाहिली होती। आज आपण गुळाची पुरणपोळी करूया। फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करून अगदी पातळ आवरण असलेली खुशखुशीत पुरणपोळी आज आपण करणार आहोत। मैद्याचा वापर आपण आज कुठेही करणार नाही आहोत आणि बऱ्याचदा पुरणपोळी फाटते, सारण बाहेर येते। पुरणपोळी फाटू नये म्हणून आज आपण खूप साऱ्या टिप्सही बघणार आहोत आणि मऊ लुसलुशीत पुरणपोळी आज आपण बनवणार आहोत। बऱ्याच जणांना पुरणपोळी बनवायला अवघड वाटते, पण जर तुम्ही ही रेसिपी फॉलो केला तर पुरणपोळी सहज जमेल। या व्हिडिओमध्ये फक्त आपण पुरणपोळीची रेसिपी पाहूया। कटाची आमटी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। पुरणपोळीसाठी मी 2 वाट्या चणा डाळ घेतलेला आहे आणि चणा डाळ आता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 2-3 वेळेस मी आता हे धुवून घेते आणि कुकरला आपल्याला 3-4 शिट्या करून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर चणा डाळ 1-2 तास तुम्ही भिजवून ठेवू शकता। मी नॉर्मल चणा डाळच घेतलेला आहे आणि भरपूर पाणी टाकायचं आहे। 1 चमचा तेल टाकलेला आहे, हळद टाकलेला आहे आणि आता हे कुकरला मी 3-4 शिट्या करून घेते आणि 3-4 शिट्यामध्येच आपली डाळ छान शिजते। हे पहा, डाळ छान शिजलेली आहे आणि आता या डाळीमधलं जे पाणी आहे ते आपल्याला साईडला करून घ्यायचं आहे आणि याच्यापासून आपण कटाची आमटी बनवणार आहोत। आता डाळीतलं पाणी हे पूर्ण आपल्याला गाळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला कटाची आमटी बनवायचं आहे आणि हे पाणी आपण त्यावेळी वापरूया आणि थोडा वेळ आपण असंच हे चाळणी ठेवून देऊया। समजा जर असं वाटलं की डाळीमध्ये पाणी जास्त शिल्लक नाही आहे तर गरम पाणी तुम्ही या डाळीवर टाका, जेणेकरून कट आपलं जास्तीचं निघेल। कटाच्या आमटीसाठी आपण डाळ शिजताना जास्तीचं पाणी टाकलं होतं, त्यामुळे कट आपला व्यवस्थित निघालेला आहे। आता मी ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजून घेतलं होतं त्याच कुकरवर मी पुरणाची चाळणी ठेवून घेतलेलं आहे आणि आता डाळ मी छान बारीक करून घेते। पुरणाच्या चाळणीने किंवा मग पुरण यंत्रानेही तुम्ही हे डाळ बारीक करून घेऊ शकता किंवा तुम्ही असं स्मॅशरने स्मॅश करा। आता हे डाळ मी छान मस्त स्मॅश करून घेतलेलं आहे आणि अगदी बारीक हे झालेलं आहे। आता मी चाळणीवरही थोडंसं पाणी टाकून घेते, जेणेकरून कटाच्या आमटीला दाटसरपणा छान येईल। आता गॅस मी ऑन करून घेतलेला आहे आणि कुकरमध्येच मी आज पुरण शिजून घेणार आहे। यामधलं स्मॅश केलेली डाळ 1 चमचाभर मी बाजूला काढून घेतलेला आहे आणि 2 वाट्या मी गूळ टाकून घेतलेला आहे आणि यातलं 1 चमचा सारण आपण का बाहेर काढलेलं आहे ते मी कटाची आमटी करताना तुम्हाला सांगणार आहे। 2 वाट्या चणा डाळ होतं, त्यामुळे मी 2 वाट्या गूळ वापरलेला आहे आणि गुळाऐवजी तुम्ही साखरेचाही वापर करू शकता। गूळ आता आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे। थोडंसं चवीपुरता मी मीठ टाकून घेतलेलं आहे, अगदी पाव चमचा मीठ आहे। गोडाच्या पदार्थाला मिठामुळे छान चव येते आणि आता बघा, थोड्या वेळातच मिश्रण पातळ व्हायला लागेल, कारण गूळ विरघळायला लागलेलं आहे आणि आता हे पूर्ण आपल्याला दाटसर होईपर्यंत आटवत राहायचं आहे। मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी मी वेलची पूड अर्धा चमचा टाकलेला आहे आणि आता मी जायफळ किसून टाकते। जायफळ वेलचीने मस्त चव येते। आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे ऑलमोस्ट झालेलंच आहे, छान घट्टसर झालेलं आहे। असं चमचा उभा करून पाहायचं, जर आपला चमचा पडला नाही तर समजायचं पुरण आपलं बनून रेडी आहे। आता हे पुरणाचं मिश्रण आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला पोळ्या करायचे, गरम गरम असताना आपल्याला पोळ्या करायचे नाही। आता पुरणपोळीसाठी आपण कणिक तिंबून घेऊया। गव्हाचं पीठ मी 2 वाट्या घेतलेलं आहे। पुरणपोळीसाठी शक्यतोवर आपण चाळूनच पीठ वापरायचं, म्हणजे पोळ्या आपले छान होतात। बघा, असं एकदम फाईन आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे। अगदी बारीक चाळणीने मी हे चाळून घेतलेलं आहे। आज फक्त गव्हाच्या पिठाचंच आपण पुरणपोळी करूया आणि जर मैदा तुम्हाला वापरायचा असेल तर थोडंसं मैदा तुम्ही टाकू शकता। मी 1 चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं हळद टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरता थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता पाणी टाकून आपल्याला छान कणिक मळून घ्यायचं आहे आणि पाणी लागेल तसं आपण टाकून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकत एक आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि खूप जास्त आपल्याला आता तिंबत बसायचं नाही, फक्त गोळा करून मळून आपण 1 तासभरासाठी आपण ठेवून देणार आहोत। पीठ जर थोडंसं जाडसर असेल तर पोळ्या नीट जमत नाही, त्यामुळे हे पीठ आपण चाळूनच वापरायचं आहे आणि आता हे छान आपल्याला मळून घ्यायचं आहे। थोडंसं पाण्याचा हात लावत छान आता मी हे मळून घेते। जर कणकेमध्ये थोडंसं मैदा तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आणि थोडंसं आता मी तेल टाकून घेतलेलं आहे, अगदी 2-3 थेंब तेलाचा वापर मी केलेला आहे आणि आता हे गोळा आपल्याला तयार करून आता हे झाकून ठेवून द्यायचं आहे। अर्धा 1 तासासाठी आपण हे ठेवून देऊया, तोपर्यंत हे छान मुरेल पीठ खूप जास्त सैलसर आता मी भिजवलेलं नाही आहे। आता हे सारणही थंड झालेलं आहे। 2 वाट्या चणा डाळपासून एवढं आपलं पुरणाचं सारण झालेलं आहे। आता हे पूर्ण गार झालेलं आहे, परफेक्ट पुरणाचं सारण आपलं झालेलं आहे। आता याची आपल्याला गोल गोल बॉल्स करून घ्यायचं आहे। कणकेच्या गोळ्यापेक्षा आपल्याला पुरणाचा गोळा थोडा मोठाच ठेवायचा आहे, म्हणजे पोळ्या आपल्या छान लागतात।
आता बघा 1 तासानंतर पीठ हे आपलं छान मस्त मुरलेलं आहे, छान मऊसूत झालेलं आहे. आता आपल्याला पुन्हा एकदा तिंबून घ्यायचं आहे. थोडंसं मी तेल टाकून घेतलेलं आहे. पुरणपोळीसाठी कणिक आपल्याला खूपच मऊसूत लागते, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित हे छान मऊसर करून घ्यायचं आहे. आणि जर लागेल तर थोडंसं पाणी टाकत आपल्याला एकदम मऊ आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल थोडंसं पाणी टाकत छान आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि एकदम सॉफ्ट आपल्याला हे डो बनवून घ्यायचं आहे. मऊसूत पुरणपोळी आपल्याला बनवायचे, त्यामुळे आपल्याला कणिक तिंबण्यासाठी थोडासा वेळ द्यावाच लागतो. 4-5 मिनिटं मळून छान मऊसर पीठ मी करून घेतलेलं आहे. आणि आता हे पोळ्या लाटून घेऊया आपण. 1-2 मी पोळ्या तुम्हाला करून दाखवते. आणि पीठ बघा खूपच छान मऊसूत झालेलं आहे. आता आपण पुरणपोळीसाठी पारी करून घेऊया. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. कणकेचा उंडा घेऊन आपल्याला बोटाच्या साहाय्याने पातळ करत कडेने आपल्याला समोर करून घ्यायचं आहे आणि आतमध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, म्हणजे पुरणपोळी आपण जेव्हा लाटू तेव्हा ते फाटणार नाही. कणकेच्या गोळ्यापेक्षा पुरणाचा गोळा आपल्याला थोडासा जास्तीचाच घ्यायचा आहे, म्हणजे पुरणपोळी आपल्याला खाताना छान लागतात. आणि आता बोटाच्या साहाय्याने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला वर पीठ खेचून घ्यायचं आहे. आणि आता हे मोदकला आपण जसं बंद करतो तसं आपल्याला हे पारी बंद करून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्राचं पीठ जर काही असेल तर ते तिथेच आपल्याला चिटकून टाकायचं आहे. आणि आता आपण हे हाताने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे, म्हणजे पुरण आपलं कडेपर्यंत पसरले जाते. आणि जेव्हा आपण पोळी लाटू तेव्हा ते पुरण पूर्ण सर्व साईडने पसरलेलं आपल्याला दिसेल. असं केल्याने पुरणाचं सारण पोळीच्या कडेपर्यंत छान पसरले जाते आणि कडेपर्यंत पुरण पसरलं तर पुरणपोळी खाताना आपल्याला मजा येते. आता थोडंसं आपल्याला कोरड्या पिठावर हे घोळून घ्यायचं आहे आणि आता आपण लाटून घेऊया. आणि खाली मी एक रुमाल ठेवून घेतलेला आहे, म्हणजे रुमालवर आपल्याला फास्ट आपल्याला हे लाटता येईल. पहिल्यांदा जर कोणी पुरणपोळी बनवत असतील तर त्यांना ही मेथड सोपी जाते. आणि आता जाड पातळ तुम्हाला जसं आवडते त्या प्रकारे तुम्ही हे लाटून घ्यायचं आहे. आणि कडेकडेनं थोडंसं आपल्याला हलक्या हाताने लाटत आपल्याला पोळी पूर्ण मोठी करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला छोट्या जर पोळ्या बनवायच्या असेल तर छोट्या करून घ्या. मी थोडीशी मध्यम आकाराची पोळी लाटून घेतलेली आहे. आणि आता तावा मी गरम करत ठेवलेला आहे. ताव्यावर मी थोडंसं तेल पसरून घेते, म्हणजे पोळी आपली पहिली जर टाकली तर चिटकायला नको. आणि आता पोळी आपण छान भाजून घेऊया. आता मी गॅसची फ्लेम मीडियमवरच ठेवलेला आहे आणि साईडने मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. आणि थोड्या वेळातच बघा पोळी अशी छान मस्त टम्म फुगायला लागेल. ताव्यावर पोळी टाकण्याच्या अगोदर तावा आपला नीट तापलेला हवा, कारण थंड तावा जर असेल तर मग पोळ्या आपली वातळ होतात. असं पोळीला थोडे बबल दिसायला लागले की मी पोळी टर्न करून घेतलेले आहे. पोळी थोडंसं सेट झाल्याशिवाय टर्न करण्याची घाई करायची नाही. आणि आता खालच्या बाजूलाही आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे. आणि बघा हळूवारपणे पुरणपोळी वर येत आहे आणि खूपच नाजूक पुरणपोळी आपली बनलेली आहे. अशी टम्म फुगलेली पुरणपोळी पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे. खूपच मस्त पुरणपोळी आपली ही बनलेली आहे. बघा इतकी नाजूक पुरणपोळी आहे की टर्न करताना सुद्धा अगदी हळूवारपणे आपल्याला हे टर्न करून घ्यायचं आहे, नाहीतर मग पुरणपोळी फाटण्याची शक्यता असते. बघा आपली पुरणपोळी कुठेही फाटलेली नाही आहे. आपण कणिक खूप छान मळून घेतलं होतं आणि पुरण हे आपलं परफेक्ट बनवून घेतलं होतं, त्यामुळे आपली पुरणपोळी पण परफेक्ट झालेली आहे. कुठेही आपली पुरणपोळी फाटलेली नाही आहे आणि कुठेही आपण यामध्ये मैदा वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा गव्हाच्या पिठापासून मस्त आपली गुळाची पुरणपोळी बनलेली आहे. बघा मस्त खरपूस मी भाजून घेत आहे. अशी खरपूस भाजून घेतलं की खायलाही खूप छान लागते. आणि तुम्हाला जसं आवडते त्याप्रमाणे तुम्ही हे भाजून घ्या. थोडंसं हलकं भाजायचं असेल तर हलकं भाजून घ्या. आणि मी थोडंसं खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि मस्त आपली पुरणपोळी बनलेली आहे. आणि गरम गरम पुरणपोळी सर्व करताना यावर मस्त तूप टाकून सर्व करायचं. आता अजून एक पारी मी तुम्हाला करून दाखवते. आपण उकळीच्या मोदकाला ज्याप्रमाणे पारी बनवतो सेम तसंच आपल्याला पारी करून घ्यायचं आहे. आणि पुरणाचा गोळा थोडा मोठा आपण यामध्ये भरायचा आहे. पुरणपोळीचं वरचं आवरण आपल्याला खूपच पातळ बनवायचं आहे, त्यामुळे पुरणाचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं आहे आणि कणकेचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे. पातळ आवरण असलेली पुरणपोळी खूपच छान लागते. गोळा बंद करून घेतल्यानंतर बोटाने आपल्याला असं स्प्रेड करून घ्यायचं. लगेच आपण आता हे लाटूया. थोडंसं मी पीठ लावून घेतलेलं आहे. लाटायला सुरुवात करताना आधी सेंटरहून मी लाटून घेतलेलं आहे आणि नंतर कडेकडेनं लाटत मी पोळीला मोठं करून घेतलेलं आहे. आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटायचं आहे, खूप दाब देऊन आपल्याला लाटायचं नाही. आणि आपण आता हे भाजून घेऊया. पोळीला जर वर पीठ जास्तीचं लागलेलं असेल तर मग कपड्याने आपण ते काढून टाकायचं. आणि आता साईडने मी थोडंसं तेल सोडून घेते. खालची बाजू भाजत आली की वर बबल दिसायला लागतात आणि मग आपल्याला हे टर्न करून घ्यायचं आहे. बघा वरती बबल्स आलेले तुम्हाला दिसत आहे आणि थोडंसं हे सेटही झालेलं आहे.
आणि आता आपण हे पलटून घ्यायचं. वरची साईड कच्ची असताना जर आपण टर्न करायला गेलं तर पोळी फाटते, त्यामुळे एक साईड सेट झाल्याशिवाय पलटायचं नाही. बघा हळूवारपणे पोळी फुगत आहे. मस्त टम्म आपली पोळी फुगत आहे. बघा आपली एकही पोळी फुटलेली नाही आहे. सर्व पुरणपोळ्या आपली छान मस्त टम्म फुगत आहेत. आणि अशी पातळ आवरण असलेली पुरणपोळी खायला खूप छान लागते, कारण आपण कणकेचा वापर कमी केलेला आहे आणि सारण आपलं जास्त आहे. आता आपण दोन्ही साईड छान व्यवस्थित भाजून घेऊया. आणि पुरणपोळी भाजताना खूप उलटपुलटही आपल्याला करायचं नाही, नाहीतर मग पुरणपोळ्या आपले वातड होतात. तेल लावून दोन्ही साईड मी आता छान मस्त खरपूस भाजून घेते. जर तुमची पुरणपोळी फुटत असेल तर तुम्ही या पद्धतीने करून पहा, अजिबात फुटत नाही. आता ही आपली पुरणपोळी छान मस्त भाजून झालेली आहे. आता त्याच प्रकारे बाकीचे सर्व पुरणपोळ्या मी करून घेते. आणि सर्व पुरणपोळ्या आपली छान झालेली आहेत, मस्त टम्म फुगलेले आहेत. जर असे टम्म फुगलेले पुरणपोळ्या जर तुम्हाला बनवायचे असतील तर मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा. कणिक खूप छान मळून घ्या. पुरणपोळीसाठी कणिक तुम्ही जितकं छान तयार करून घ्याल तितके छान पोळ्या आपले तयार होतात. आणि सारणसुद्धा आपलं व्यवस्थित परफेक्टच तुम्ही करून घ्यायचं आहे, कारण जर कधीकधी पुरणाचं सारण जर पातळ राहिलं तरीसुद्धा पुरणपोळ्या फाटतात. त्यामुळे पुरणाचं सारण आणि भिजलेली कणिक अगदी परफेक्टच पाहिजे पुरणपोळीसाठी, तरच आपले मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या तयार होतात. अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी जर बनवायचं असेल तर पहिली टीप ही आहे की पीठ तुम्ही चाळूनच वापरा. दुसरी टीप ही आहे की पुरणाचं सारण खूप जास्त पातळ ठेवू नका, व्यवस्थित परफेक्ट करून घ्या. आणि तिसरी आहे आपली कणिक आपण कशी भिजवलेली आहे त्याकडे पण लक्ष द्या. जर कणिक जर व्यवस्थित भिजलेली असेल तर पुरणपोळ्या आपले छानच होतात, अजिबात फाटत नाहीत. बघा एक पुरणपोळी मी तुम्हाला तोडूनही दाखवते. खूपच मऊ लुसलुशीत पुरणपोळी आपली बनलेली आहे आणि इतकी सॉफ्ट आहे की तोंडात टाकताच विरघळेल. अगदी सहज हाताने तुटलेला आहे आणि खूपच मस्त झालेला आहे. या होळीला अशा प्रकारे पुरणपोळी बनवून पहा, सर्वांनाच पुरणपोळ्या खूपच आवडतील आणि खूपच छान झालेले आहेत. बघा पापुद्रा बघा किती छान पातळ आहे आणि भरपूर सारण आहे. तर आजची होळी स्पेशल पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. या पुढची रेसिपी कटाची आमटीची आहे आणि एक सिक्रेट वाटण तयार करून आपण ती कटाची आमटी बनवणार आहोत, ते पण व्हिडिओ लवकरच येईल. आजची पुरणपोळीची रेसिपी जर तुम्हाला आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप तुमचे मनापासून आभार.